नमस्कार. नीलम कट्ट्यावर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यावेळेला तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा लग्नाचे नाते निभावताना हा विषय घेऊन आलोय. मार्गदर्शिका आहेत डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी, ज्या 1997 पासून फॅमिली कोर्टात काउन्सिलर आहेत. अनेक केसेस त्यांनी सॉल्व्ह केल्या आहेत, अनेक केसेस त्यांनी बघितल्या आहेत आणि त्यांचा सल्ला आपल्याला खरंच खूप महत्त्वाचा वाटतोय. कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीचा कणा आहे आणि ती टिकावी असं मला सगळ्यांनाच वाटतंय. परंतु मग चुकतंय कुठे, त्याबद्दल ताईंशी आपण प्रदीर्घ चर्चा केली. ती आपण नक्की ऐकावी अशीच आहे. परंतु महिलांना आलेलं त्यांच्या अधिकारांचं ज्ञान आणि ते समाजाने अजून ॲक्सेप्ट न केल्यामुळे बरेचसे गोंधळ होत आहेत. त्यांच्या पालकांचा त्या दोघांच्या नात्यामधला, म्हणजे आपण असं म्हणूया ढवळाढवळ, ही पण त्यांना विभक्त होण्याला उद्युक्त ठरते. त्या व्यतिरिक्त पूर्वी पालक सांगायचे की बाई ग, सासरी जाशील त्या घरामध्ये साखरेसारखी विरघळून जा. पण आता स्वतंत्र अस्तित्व असलेली ही मुलगी आहे, ती विरघळून वगैरे काही जाऊ शकत नाही. तिला त्या पद्धतीने सन्मान देणं फार गरजेचं आहे आणि तो जर मिळाला नाही तर नक्कीच नातं तुटतं. त्या व्यतिरिक्त महिलांनी सुद्धा सासरच्या सर्व मंडळींचा योग्य तो मान सन्मान केला तर दोन्हीकडून सौंदर्याचं वातावरण राहील आणि आपले संसार टिकतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेप्टन्स हा फार गरजेचा आहे. दोघांनीही एकमेकांमधल्या गुणदोषासह स्वीकारलं पाहिजे. कुणातही 100% गुण असू शकत नाही, त्यामुळे आपल्यात जसे नाहीत तसे समोरच्यातही नाहीत. त्यामुळे गुणदोषासकट जर स्वीकारलं तर नक्कीच ही आपली नाती टिकतील आणि आपण पुढे जाऊ शकतो. तर हा एपिसोड आपण नक्की बघा. ताईंचं मोलाचं मार्गदर्शन आहे. डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी यांच्या समवेत नीलम बेंडे.